तर पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या 16 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। रात्री 9 वाजेपर्यंत मागण्यांसंदर्भात सरकारने निर्णय न घेतल्यास उद्यापासून आंदोलन अजून तीव्र करू असा इशारा देण्यात आलाय आणि उद्यापासून 600 विद्यार्थी या उपोषणाला बसणार आहेत। गेल्या 16 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आमरण उपोषण आंदोलन करतायत आणि गेल्या 16 दिवसांमध्ये अनेक नेत्यांनी या ठिकाणी येऊन भेट दिली। त्यानंतर आदिवासी मंत्री अशोक उईके, दुसरे आदिवासी मंत्री नरहरी झिरवळ यांनी देखील या विद्यार्थ्यांची भेट घेतली, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली। ज्यावेळी ही सगळी चर्चा झाली त्यावेळेस मंत्र्यांकडून आणि विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं की ही सगळी चर्चा जी आहे ती सकारात्मक झालेली आहे। मंत्र्यांकडून 2 दिवसाचा वेळ मागितला गेला आणि 2 दिवसात या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या जातील असं देखील सांगितलं गेलं। आता जी शिष्टमंडळाची विद्यार्थ्यांची आणि आदिवासी मंत्र्यांची जी बैठक झाली होती त्या बैठकीनंतर आज दुसरा दिवस आहे खरं तर, आणि आज या सगळ्या मागण्या मान्य होऊन हे आंदोलन थांबण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र या आता आंदोलनावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। भारतीय जनता पार्टीचे नेते नवनाथ बन यांनी या आंदोलनाला काँग्रेस वेगळा रंग देत असल्याचा आरोप केलेला आहे आणि या विद्यार्थ्यांचं यावर काय म्हणणं आहे, काल ज्यावेळी हे सगळे मंत्री या विद्यार्थ्यांना भेटून गेले त्यानंतर या मंत्र्यांकडून पुन्हा काही संपर्क केला गेलाय का, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। म्हणजे जे विद्यार्थी या गेल्या 16 दिवसापासून आमरण उपोषण करतायत या विद्यार्थ्यांशी थेट संवाद करणार आहे। आपण पाहतोय की अक्षरशः या विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये ताकद उरलेली नाही आहे, त्यांना उठण्यासाठी आणि बसण्यासाठी देखील इतर विद्यार्थी मदत करतायत। 16वा दिवस आहे आज, तुम्ही गेल्या 16 दिवसापासून हे सगळं आंदोलन करताय। मात्र या आंदोलनाला आता कुठेतरी राजकीय रंग लागतोय, कारण की आदिवासी मंत्री म्हणतायत मागण्या पूर्ण झालेल्या आहेत तरी देखील विद्यार्थी आंदोलन करतायत। नेमकं का राजकीय रंग लागू लागला या आंदोलनाला? याला जर राजकीय रंग लागला असं जर तुम्ही म्हणता असाल तर तुम्ही लेखी आणि ठोस निर्णयात्मक पुरावे आम्हाला द्या, तसं परिपत्रक काढा। फक्त मान्य केलं ती, पण लेखी नाही किंवा ठोस परिपत्रक काढले नाही, त्यामुळे हे आंदोलनाच्या मागण्या फक्त मान्य करून उपयोग नाही, आम्हाला लेखी पाहिजे। मग नवनाथ बन यांनी जो आरोप केला की राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत आणि या सगळ्या आंदोलनाचं काँग्रेस हायजॅक करते किंवा काँग्रेसकडून आंदोलन हे लांबवलं जातं असा जो आरोप आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नवनाथ बन असं पण बोललेत की राहुल गांधींचं राजकीय नेतृत्व सेट करायला हे आंदोलन चालू आहे। इथं तर आमचंच भविष्य सेट नाही, आम्ही आजही शिक्षणासाठी लढतोय। बन साहेबांना म्हणावं, आम्ही दुसऱ्या गोष्टीसाठी लढत नाही, आमचं शिक्षणाच्यासाठी करिअरसाठी आम्ही हे संघर्ष उभारला आहे। आमचंच करिअरचं अजून सेट नाही तर आम्ही काय लोकांचं राजकीय नेतृत्व ते सेट करणार होते। आज हे 16वा दिवस आहे तरी या शासनाला जाग आलेली नाही। बन साहेबांनी किती वेळा याच्यावरती चर्चा केली, किती मुद्दे मांडले ते, ह्या मागण्या ती रास्त मागण्या 2017चा निकाल आहे कोर्टाचा, सुप्रीम कोर्टाचा, अजून पण या सरकारने भरती काढलेली नाही। ही मग ही कोणाची अपयश कोणाचं? हे बन साहेबांनी उत्तर द्यावं। आता 16वा दिवस आहे आंदोलनाचा, आज आंदोलन सुरू आहे। तुमची तब्येत देखील बिघडली होती, तुम्हाला डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या असं देखील सांगितलं होतं, मात्र तुम्ही ते सगळं नकार दिलेला आहे। आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला सकारात्मक निर्णय मंत्री घेतील असं वाटतंय? आता हे तर त्यांच्या निर्णयावर आहे, सकारात्मक निर्णय घेतील किंवा नकारात्मक निर्णय घेतील। तर ते म्हणत आहे की कुठलं तरी राजकीय याला हे देत आहेत, तर आम्हाला म्हणायचं की इथं कुठल्या राजकीय पक्षाचा कुठं झेंडा लावलेला आहे का? तुम्ही तिथं बघू शकता, तिथं फोटो कुणाचे लावलेले आहेत, थोडं कॅमेरामध्ये दाखवता का तिथं समोर फोटो बघू शकता की तुम्ही कोणाचे फोटो लावलेले आहेत? आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला नाही मानत। जे आमचे अधिकार आहेत ते आम्ही अधिकार मागत आहोत, जे मूलभूत हक्क आहेत आम्ही जे संविधानाने आम्हाला दिलेले आहेत ते आम्ही सगळे आमचे हक्क मागत आहे। आणि ह्या काही अशा क्रिटिकल हे नाही त्या गोष्टी नाहीत की जे खूपच अवघड आहेत तुम्हाला सॉल्व करण्यासाठी। तर मला म्हणायचं आहे की साध्या गोष्टी असूनसुद्धा तुम्ही या आंदोलनाला वेगळं वळण देता आणि आमचा 16वा दिवस आहे आज, आमचं जी बोलण्याची कॅपॅसिटी आहे तरी पण मी बोलतो आहे की सगळेजण कुठलेही राजकीय नेते इथं नाहीत किंवा कुठलेही पाठबळ नाही,
हे स्वतः आमचं चालू आहे सगळं. एकही की राजकीय पक्ष नाही तर सगळे विद्यार्थी बसलेले आहेत. तर हे फक्त त्यांचं एक सायकोलॉजिकली असं झालं आहे की प्रत्येक वेळेस की कुठल्या तरी पक्षाचं हे द्यायचं आणि आपलं जे हे आहे कर्तव्य आहे ते माघार घ्यायचं, जे कर्तव्यापासून हे व्हायचं आपलं, त्यांचं ते चालू आहे. तर आज आमचं जर नाही झालेलं, आमच्या जर मागण्या आज नाही झालेल्या, तर आम्ही असं आमच्या पालकांना आणि आमच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पण कळवलं. कारण या ठिकाणी मांजे या वसतिगृहामध्ये एका जिल्ह्यातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत नाही. जवळपास